हिंगोलीच्या बसस्थानकावरती लालपरी आणि बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी आहे का प्रवाशांचा जीव घेण्यासाठी असा प्रश्न उपस्थित झाला आहे। कारण आहे ना, दिवाळी सणामध्ये हिंगोलीच्या बसस्थानक परिसरामध्ये बसस्थानकाच्या परिसरातील संपूर्ण गिट्टी ही उघडी पडलेली आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी जखमी होत आहेत। आपण जर या बाजूला पाहिलं तर अनेक वयोवृद्ध प्रवासी असतात आणि त्यामुळं बसच्या टायरमुळे गिट्टी उडती आणि मार लागतो। बापू, हे दगड असे उडाले तर यानं उडल टायरानं काय लागलं का तुम्हाला? नाही लागणार, पण लागाय शक्यता आहे. हो ना, काही जणांना लागले। हो लागतं हो लागतं। मी आता कॅमेरामॅनला विनंती करेल की या बसचा जर टायर पाहिला तर या ठिकाणी हे सगळे दगड जे आहेत ते या ठिकाणी उडत आहेत आणि प्रवाशांचा या ठिकाणी जीव धोक्यामध्ये जात आहेत। अनेक प्रवासी जखमी झालेले आहेत। या बाजूला जर आपण पाहिलं तर संपूर्ण गिट्टी बसस्थानकाच्या परिसरातील उघडी पडलेली आहे। खरं तर हिंगोलीचं बसस्थानक हे अत्यंत महत्त्वाचं बसस्थानक आहे। मात्र बसस्थानक प्रशासन असेल, महामंडळाचं व्यवस्थापन असेल, या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत आहेत आणि त्यामुळं प्रवाशांचा जीव या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे। अनेक जण जखमी होत आहेत। माझ्यासोबत एक आजी आहेत, आपण त्यांना विचारूया। हे दगड उडाले तर गाडीच्या टायरनं उडालीत का दगड? हो हे दगड उडालीत का? हो काय लाग माझ्यासोबत अजून काही हे दगड उडाले तर हो काय डोकं की का फुटण्याची शक्यता आहे का? नाही आपण जर पाहिलं तर ही या ठिकाणी गिट्टी आहे। या गिट्टीमुळे अनेक प्रवासी जखमी झालेले आहेत। आपण अजून प्रवाशांकडे जाऊयात। हे दगड उडतात। हो दगड उडत आहेत आणि पाट्या पण लावत नाहीत गाड्या यायला। नाही, आता हा जर दगड उडाला तर कसं मग? कसं होईल म्हणजे लेकराला लागलं, मोठ्या माणसाला लागलं तर जखम होणार, मरणार, ते दवाखान्यात जावं लागेल त्याला। अच्छा, दगड उडायलाय टायर ना। आपण जर पाहिलं तर अनेक हे सगळे प्रवासी आहेत आणि त्यामुळे हे दगड जर उडला आणि डोक्यात जर लागला तर डोकं फुटून जखमी होतील। ती तुम्ही तिकीट देता बस स्टँडला एसटी मध्ये, मग ही कॉन्क्रिटीकरण का होत नाही? ते आता काहीतरी असेल ना त्याचं। कॉन्क्रिटीकरण काऊन होत नाही? कॉन्क्रिटीकरण व्हायला पाहिजे, कारण जर इथं कॉन्क्रिटीकरण जर नाही झालं तर हे जे खडी उडाली ही शेतकरी जे हे आहे तिथं प्रवासी यांच्या जीवितवाला धोका आहे याचा। हे कॉन्क्रीट आपल्यासोबत अजून काही प्रवासी आहेत। हे दगड उडाले तर टायर ना बसच्या एवढा दगड उडून लागल्यावर मग काय मराठीच पाळी आहे। मग तिकीट देता का एसटीत? तिकीट देता का? तिकीट तिकीट तर घेते बघा, तिकीट तर नाही देत का? मग कॉन्क्रिटीकरण का होत नाही? मग काय आता पैसे खायला लागतील ना साहेब, घरी हो घरी पैसे खायला लागतील ना। हो त्याच्यामुळे इकडे जर पैसे वापरले तर घरी खायला काय भेटणार? पुन्हा एकदा कॅमेरामॅनला विनंती करेल की हिंगोलीच्या बसस्थानकामध्ये दररोजचे हजारो प्रवासी या ठिकाणी प्रवास करतात। मात्र या ठिकाणी प्रवाशांना ज्या प्रमुख सोयीसुविधा आहेत त्या मिळत नसल्यामुळं हे सगळे प्रवासी धोकादायक स्थितीमध्ये प्रवास करत आहेत आणि त्यामुळं राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी आणि हिंगोली बस व्यवस्थापनानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी प्रवासी करत आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।